काल आपण होनाजी बाळा यांची भूपाळी पाहिली, घनश्याम सुंदर. आता आपणाला त्याच्या पुढची जी कविता आहे ती म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली. ही शाहीर राम जोशी यांची ही लावणी आहे. शाहीर राम जोशी यांचा जन्म 1758 आणि मृत्यू 1813 असा झालेला आहे. हा जो शाहीर आहे, हा शाहीर उत्तर पेशवाई मधला एक प्रमुख शाहीर आहे. शाहिरी वाङ्मय हा प्रकार सर्वार्थाने राम जोशी यांनी भरभराटीला आणला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी छंदशास्त्रावर छंदो मंजरी नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याशिवाय त्यांच्या नावावर मदालसा चंपू आणि काही खंडकाव्ये आहेत. मोरोपंतांच्या आर्या त्यांनी प्रसिद्धीला आणल्या असं म्हणतात. आणि त्यांची ही जी लावणी ना, सुंदरा मनामध्ये भरली, ही त्यांची लावणी त्यांच्या शब्दप्रभुत्वाची साक्ष देणारी आहे. शाहीर कवी, एखादा शाहीर किती त्याच्या शब्दावर प्रभुत्व असावं हे राम जोशींकडे ही त्यांची लावणी पाहिली की आपल्याला कळतं. या लावणीमध्ये काय सांगितलेलं आहे तर प्रियकराच्या मनात नायकीच्या विषयीचा निर्माण झालेला नाट्यपूर्ण प्रेमभाव राम जोशींनी अत्यंत सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे. लावणी म्हटलं ना की एक लक्षात ठेवा, लावणी कशाला म्हणतात. एक तर लावणी म्हणजे शेतात पीक लावताना, बी लावताना, रोप लावताना जी गाणी म्हटली जातात त्याला लावणी असे म्हणतात. पण इथं लावणी हा शब्द, या शब्दाचा तो अर्थ इथं तो अभिप्रेत नाही. तर लावणी या शब्दाचा किंवा लावणीचा अर्थच असा आहे की लावण्यवतीच्या सौंदर्याचं नखशिखांत वर्णन ज्या गीतात येतं त्याला लावणी म्हणतात. आणि म्हणून अशा लावण्या काही शाहिरांनी लिहिल्या. कीर्तनाची मागणी म्हणून अभंग अस्तित्वात आला, तसं तमाशाची मागणी म्हणून लावणी अस्तित्वात आली. तमाशात लावणी असते. आता लावणीचे कार्यक्रम खूप अलीकडच्या काळात होतात. पेशवाईच्या काळामध्ये लावणी शाहिरी वाङ्मयाला खूप भरभराट आली. त्यातल्या त्यात लावणीला चांगले दिवस होते असं म्हणायला हरकत नाही. आजही लावण्यांचे कार्यक्रम तिकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही गावामध्ये होतात. अकलूजला लावणी महोत्सव होतो. माळेगावच्या यात्रेमध्ये लावणी महोत्सव असतो. तिथं वेगवेगळ्या नृत्यांगणा आपापल्या लावण्या सादर करतात. ते आपल्याला बघायला मिळतं. राम जोशी यांनी ही जी लावणी, ह्या लावणीमध्ये एक लक्षात ठेवा की प्रियकराच्या मनात नायिकेच्या विषयी जो भाव निर्माण झालाय, नाट्यपूर्ण भाव, प्रेमभाव, त्याचं सुंदर वर्णन राम जोशींनी केलं. राम जोशी म्हणतात बघा, सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेली तर शिरली मोत्याचा भांग. अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून विरली, पुन्हा नाही फिरली कुणाची सांग. जशी कळी सोन चाप्याची, न पडू पाप्याची, दृष्टी सोप्याची नसलती नार. अति नाजूक तनु देखनी, गुणाची खनी, उभी नवखनी चढून सुकुमार. बघा, जशी मन्मथरती धाकटी, सिंहासमकटी, उभी एकटी, गळ्यामध्ये हार. अंगी तारुण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते लहर मदन तलवार. पायी पैंजन झुबकेदार, कोणाची दार, कोण सरदार, हिचा भरतार. हे सगळं जे वर्णन आहे ना, आता मी तुम्हाला त्याचे अर्थही सांगतो, पण लक्षात ठेवा, लावणी म्हणलं की तिच्यामध्ये एक ठसका असतो, ठुमका असतो. लावणी अशी गोल अशी बोलायची नसते, अशी म्हणायची नसते. लावणीमध्ये अनुप्रास नावाचा अलंकार ओतप्रोत भरलेला असतो आणि म्हणून तिथे एक आघात होतो. सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेली तर शिरली.
हे जे ली ली पुन्हा पुन्हा आलेलं, हे काय आहे? हे अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकाराचं म्हणजे काय की भाषेला सौंदर्य आणून देण्यासाठी, सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी कवी शाहीर त्या भाषेमध्ये अलंकार होतात असत. भाषा सुंदर वाटली पाहिजे. अहो, जे सांगायचंय ते तर महत्वाचं असलंच पाहिजे. जे सांगायचंय ते तर शृंगार असलाच पाहिजे. लावणीमध्ये शृंगार तर असतोच, पण ते कानालाही बरं वाटलं पाहिजे ना. वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला, श्रोत्यांना ते चांगलं वाटलंही पाहिजे ना. आणि म्हणून लावणी म्हटलं की शृंगार हा रस असतो, प्रेमभाव असतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून आता लक्षात ठेवा, राम जोशी अशा एका स्त्रीचं वर्णन करतात की जी सुंदर आहे. ती किती सुंदर आहे त्याचं वर्णन, ती कशी दिसते त्याचं वर्णन, ती कशी चालते त्याचं वर्णन, किती नाजूक आहे त्याचं वर्णन. अशा सगळ्या गोष्टींचं ते वर्णन एका 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 नंतर एक करतात आणि असे शब्द वापरतात की आपणाला हा शब्द प्रभू आहे असं वाटायला. काय म्हणतो तो? एका कोण्यातरी प्रियकराने, एका पुरुषाने एक स्त्री पाहिली. रस्ता असा आडवा, असा रस्ता गेलेला आहे समजा, इकडून ती आली आणि इकडे गेली. इतक्याच वेळात त्याला तिचं जे सौंदर्य दिसलं, त्या सौंदर्याचं तो वर्णन करतो. तो काय म्हणतो बघा, सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेलीत शिरली. एक कोणीतरी सुंदरा, मी रस्त्याच्या कडेला होतो हो, तितक्यात आली. रस्ता आहे असा, इकडच्या घरातून आली, रस्ता ओलांडला आणि इकडच्या घरात निघून गेली. पण ती तिचं जी मला जी दिसली ना, ती माझ्या मनामध्ये भरून गेली. जराही ठरली नाही रस्त्यावर, ती लगेच गेली. कुठे? हवेलीत. पण मी तिला बघितलं बरं का. बघा, एखादा माणूस आयुष्यभर एखाद्याच्या जवळ राहतो, पण त्याला तो नीट पाहत नाही. तो नीट पाहत नाही. पण एखादा माणूस एका क्षणामध्ये एखाद्या माणसाला ओळखत असतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून तो जो प्रियकर आहे का नाही, तो जो पुरुष आहे का नाही, त्यानं बघितल्याबरोबर तो म्हणतो की माझ्या मनात भरली. आणि मी तिला जे बघितलं ना, ते माझ्या काही डोक्यात तिचे सौंदर्याचे गुण बसलेले. तो सांगतो कशी होती ती, इकडून आली, ठरलीही नाही जराशी, इकडच्या घरामध्ये निघून गेली हवेलीमध्ये. तितक्यामध्येच मला ती दिसली, तेव्हा तिचा मला भांग मोत्यासारखा वाटतो. रे गड्या हौस नाही पुरली म्हणून विरली, पुन्हा नाही फिरली कुणाची सांग. आता हे जे ना पुन्हा पुन्हा ठसका किंवा ठुमका मी तुम्हाला आधी सांगितलं ना, जिथे एक आघात होतो. रेगड्या हौस नाही पुरली म्हणून विरली, पुन्हा नाही फिरली कुणाची सांग. जशी कळी सोन चाप्याची, न पडू पाप्याची, दृष्टी सोप्याची नसल ती नार. बघा, हे ना, हे अनुप्रास अलंकार असा आघात देऊन तिथे ते गायल्या जातं किंवा बोलल्या जातं. त्याला ठसका किंवा ठुमका असं म्हणतात. अनुप्रास अलंकाराचे हे सगळ्यात, अनुप्रास अलंकार हा जो आहे ना, त्या सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की एखाद्या अक्षराची पुन्हा पुन्हा झालेली मांडणी किंवा पुन्हा पुन्हा त्याचा झालेला उच्चार आणि तिथं आघात देऊन ती रचना म्हटली जाते. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. हे किंवा एखादं गद्य जरी असलं ना, तर त्याच्यामध्ये थोडीशी अशी नजाकत असते. तुम्ही जर बघितलं ना, काकाच्या काळ्या कोटातील कामाचे कागद काकूने कात्रीने कचा कचा कापले. कचा पुन्हा पुन्हा झालेला उच्चार, असा एक आघात होतो आणि तसा तिथे झालेला तुम्हाला दिसेल. आणि म्हणून तो म्हणतो, मी तिला पाहिलं तेवढ्याच क्षणामध्ये ती मला दिसली, तिचा मला भांग मोत्यासारखा भासला. पण एवढं मात्र खरंय गड्या की तिला बघण्याची माझी हौस मात्र पूर्ण झाली नाही. पूर्ण झाली नाही तोपर्यंत ती गेली निघून, पुन्हा तिथं आली सुद्धा नाही, फिरली सुद्धा नाही. पण मला प्रश्न पडतो गड्यानो, ही कुणाची कोण असेल बरं? कोण असेल ही?
एवढं खरं आहे की मला जी तेव्हा दिसली ना, ती कशी दिसली? तर तो म्हणतो, जशी कळी सोन चाफ्याची, न पडू पाप्याची, दृष्टी सोप्याची नसल ती नार. बघा, जशी कळी सोन चाफ्याची, चाफ्याचं फूल, त्याच्यातल्या त्याच्यात सोनचाफा अतिशय नाजूक सुंदर, आणि त्यातल्या त्यात चाफ्याचं फूल नाही तर त्याची कळी जशी असावी तशी ती दिसते. त्याच्यावर किंवा त्या 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 सौंदर्यवतीवर, लावण्यवतीवर कोणत्याही पापी माणसाची नजर मात्र पडू नये बरं, तिला दृष्ट लागू नये. पण एवढं खरं की ती सामान्य माणसाची पत्नी किंवा सामान्य माणसाची ती नार नसावी. ती कशी आहे अंगकांती तिची, तो सांगतो रामजोशी. आणि तो जो प्रियकर आहे, एक पुरुष जो आहे ना तिला पाहणारा, त्याच्या मनामध्ये भरलेली ज्याच्या त्याला त्याच्या तोंडून तो रामजोशी लिहितो. आणि रामजोशी बोलायला लागतो. काय म्हणतात तो बघा, अति नाजूक तनु देखनी, गुणाची खनी, उभी नवखनी, चढून सुकुमार. कशी आहे ती? अतिशय नाजूक आहे. की काय नाजूक आहे? तनु. तनु अतिशय नाजूक आहे, आणि तनु म्हणजे शरीरचं देखणं आहे, बांधा. गुणाची खनी, अहो तिच्याकडे गुण किती सांगू का, अहो गुणांची खान आहे. उभी नवखनी, चढून सुकुमार. ती आत्ताच माझ्या देखत त्या माळवदामध्ये घरामध्ये निघून गेली हो आणि ती सुकुमार आहे, अतिशय सुंदर सुंदर आहे, चांगली आहे आणि कुमार आहे, तरुण आहे. ती कशी आहे? उदाहरण देऊ सांगतात रामजोशी. आता जशी मन्मथ रती धाकटी, मन्मथ जशी रती जो आहे का नाही, मदन हा पुरुषातला सौंदर्यवान पुरुष, आणि रती ही त्याची पत्नी सगळ्यात सुंदर असते. आता बघा, मदन सुंदर, त्याची पत्नी सगळ्या स्त्रियांमध्ये ती सुंदर, आणि त्यातल्या त्यात त्याची धाकटी पत्नी, प्रेमानं केलेली दुसरी बायको जी असते का नाही, ती पहिलीपेक्षा सुंदर, पहिलीपेक्षा चांगली, तरुण, सौंदर्यानं भरून गेली, अशी सौंदर्यवती. मन्मथ रती धाकटी, धाकटी म्हणजे लहान, मन्मथ रती ही जी आहे ना, ही त्या 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 मदनाची जणू ही धाकटी पत्नी आहे. कशी दिसते ती? सिंहासमकटी, सिंहाच्या ह्या आयाळ जे का नाही हे तशी तिची कमर दिसते पिळदार. उभी एकटी, गळ्यामध्ये हार. एकटीच उभी होती, माझ्या देखत गेली त्या घरात, तिच्या गळ्यामध्ये मोत्याचा हार आहे. अंगी तारुण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते लहर मदन तलवार. बघा आता, अंगी काय, तिच्या तारुण्यानं बहरून गेलेली तिची अंगकांती, जवानीनं तिच्या अंगात कहार माजवलेला, आणि तारुण्याचा बहर असलेली, ज्वानीचा कहर असलेली ही जणू मदनाची तलवार आहे. एखाद्या मदनाच्या मनाला देखील घायाळ करणारी अशी सौंदर्यवती. माणूस जखमी होतो काय शस्त्रानेच नाही, घायाळ होतो काय शस्त्रानेच नाही, सौंदर्याने घायाळ होतो. चित्रपटामध्ये जे वर्णन असतं, हा 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 असं जे करतात ना, हे जे ना, हे घायाळ होण्याचं लक्षण आहे. पुन्हा बघा, तो हे लक्षात ठेवा, रामजोशी जे या लावण्यवतीचं वर्णन करतात ना, ते नख शिखांत करतात. शिरापासून सुरू केले, मोत्याचा भांग दिसला, हळूहळू खाली येतोय, कमरेपर्यंत आलाय. कमर कशी? तिची पिळदार आहे, ज्वानीचा कहर आहे. आता खाली पायाकडे आला, पायी पैंजन झुमकेदार, कोणाची दार, कोण सरदार, हिचा भरतार. कोण आहे बर? तिच्या पायामध्ये पैंजन झुमकेदार आहेत, छुम 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 असे वाजत आहे. कोणाची? बर, हिचा सरदार कोण असेल, हिचा भरतार कोण असेल, पती कोण असेल, हा रामजोशीला प्रश्न पडतो. म्हणजेच ते सौंदर्याचा जे आस्वाद घेतो कोणीतरी एक पुरुष, तिचा कदाचित तो प्रियकर असेल, त्यानं ती बघितली. कुलविद्या जडा,
व टिकली मनामध्ये टिकली नाही हटकिली तेज अनिवार. तिच्या पायात जोडवेत, तिच्या पायामध्ये जोडवेत, मनामध्ये तिच्या डोक्याला मनामध्ये माझ्या ती टिकलेली आहे, तिला मी हटकलं नाही. तिचं तेज आणि वार कितीतरी तेजस्वी ती. आणि पुन्हा तो म्हणतो नाकामध्ये बुलाख सुरती चांदणी वरती चमकती परती हिच्या पुढे फार. तिच्या नाकात तिने इथं चांदणी घातलेली, इथं महबूबा वगैरे चांदणी नथ वगैरे असायची ना या ठिकाणी नाकामध्ये. नाकामध्ये म्हणजे नाकात नाही, नाकातला छिद्र पाडून इथे तिनं एक सुंदर अशी चांदणी घातलेली, चांदणी दागिना. पण ह्या तिच्या नाकातल्या चांदणीला बघून वरची आकाशातली चांदणी चमकते आणि हिच्या पुढे ती खूप म्हणजे त्या चांदणीपेक्षा ही कितीतरी सुंदर दिसते. आता बघा तिचं तिचं सौंदर्य व तिचं त्या मोत्याचा भांग बघितला. अंगकांती कशी पिळदार आहे, कमर कशी आहे, तिच्या सौंदर्य कसं खुलून दिसतं, तेज किती अनिवार्य आहे, तारुण्य कसं तिच्या शरीरामध्ये भरून आहे, सोनचाफ्याच्या कळीसारखी आहे. आणि कवी आता तिथून पुढे निघाला आणि तो म्हणतो ती चालताना कशी दिसते सांगू का? चालते गड्या गजाची चाल, लड सुटली कुरळे बाल, किन काप अंगीचा लाल, हिज पुढे नको धन माल, शोभवी तिठो ना गाल, हिला जरी गाल विषय भोगाल, फिटल तरी पांग. कशी चालते ती, स्त्रीनं कसं चालावं याच एक शास्त्र असं म्हणतात. स्त्रीनं डोलदार चालावं, हत्तीसारखं दमानी पावलं उचली, नाही तर झाप 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 दिला धडक कुणाला तरी पाडला त्याला होताना निघाली. स्त्री चालते कशी, चालावी कशी, चालते गजाची चाल. ही सौंदर्यवती कशी चालते, हत्तीसारखी डोलदार चालते. 1 2 4 तिच्या केसांच्या कुरळ्या केसांच्या बटा इथे तिच्या चेहऱ्यावर रुळत आहे. लड सुटली कुरळे बाल, किन काप अंगीचा लाल. उगच कुठंतरी गालाला लाल काहीतरी असं लावून ते करतात त्या ब्युटी पार्लर मध्ये. असं नाही, तिचे अंग कांतीच लाल आहे. कवी म्हणतो हिज पुढे नको धन माल, हिच्या पुढे कितीही धन ओतलं ना ते फिक आहे. शोभवी दिठो ना गाल, कितीतरी सुंदर गोरे गोरे गाल तिचे दिसतात. हिला जरी गाल विषय भोगाल, तुम्ही जर हिला भोगाल ना तर फिटेल, आयुष्याचा पांग फिटेल. आणि शेवटी याच कडव्याच्या शेवटी कवी म्हणतो ही शुद्ध इंदूची कळा, मतीस ना कळा तरवा कळा, नाही जाऊन चांग, सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली, हवेलीत शिरली मोत्याचा भांग. ही शुद्ध इंदूची कळा. इंदूची कळा, इंदू म्हणजे चंद्र, चंद्राची दररोज शुद्ध पक्षामध्ये वाढत जाणारी कळा. चंद्र हळूहळू कोरेने वाढतो, किती सुंदर दिसतो. अहो काहीच आपल्याला कळत नाही त्या सौंदर्याचं. तो म्हणतो आपणा ते इतकं सौंदर्य, ही कितीतरी सुंदर आणि चांगली आहे आणि अशी सुंदरा माझ्या मनामध्ये भरली, पण दुर्दैव आहे की जराही ठरली नाही, ती निघून गेली. पण मला मात्र जितकी दिसली ना तितकी मी तुम्हाला सांगतो. रामजोशी कदाचित ती बघितली किंवा एखाद्या प्रियकराने ती बघितली, त्याचं वर्णन रामजोशीच करतायत पण त्याच्या तोंड. असं हे पहिलं कडवं तुम्हाला या लावणीचं मी सांगितलं. याच्यानंतर अजून 2 कडवे दुसरे म्हणजे दुसरं आणि तिसरं कडवं याच्यामध्ये आहे. हे पुढचे कडवे मी तुम्हाला पुढच्या तासाला सांगतो. ठीक आहे, आपण इथं थांबूया.